आदाब, मैं हूं आपका दोस्त रजा मुराद और मुझे आप सबको बताने में बेइंतहा खुशी महसूस हो रही है कि मैं आ रहा हूं आपके शहर खुलदाबाद। काही राहिलेले आहे ते 4-5 दिवसांमध्ये तेही जातील, परंतु त्यांच्या अडचणी अशा होत्या का काही लोकांकडे कर्ज होतं, काही लोकांकडे अशा तक्रारी आमच्याकडे आल्या। त्या बहिणींनी ज्या वेळेस एखाद्या व्हॉट्सअपवर आल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही मीटिंग घेतली का महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा या तिघांनी ही जी महत्त्वाकांक्षी योजना बहिणींसाठी दिलेली आहे त्याची अंमलबजावणी किती टक्के झाली, तर हे पाहिल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये जे आतापर्यंत जे 95% ज्या लोकांनी अर्ज प्राप्त झाले होते त्याची मंजुरी मिळाली, पैसाही अकाउंटवर गेला आणि बँकवाल्यांनी आज मला सर्वांच्या समोर आमचे टोटल जिल्ह्यामध्ये जितक्या बँका आहे त्या बँकेने सांगितलं की आम्ही कोणत्याही लाडली बहीण योजना किंवा शेतकऱ्याचा अनुदान किंवा त्याला सरकारने केलेली मदतीचा पैसा कर्जामध्ये वर्ग करणार नाही। वर्ग केले असता त्यांच्यावर सर्व कंट्रोल करण्याचं काम याची माहिती घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी महोदयांना दिली आणि त्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी आता 99% होऊन जाईल मला असं वाटतंय। आणि राहिला प्रश्न याच्यामधली काही कारणास्तव काही लॉक झालेले जे काही खाते ब्लॉक झालेले खाते ते खाते तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी बोलल्यानंतर ते त्यांचे जी काही सिस्टीम बनवली कॉम्प्युटर सिस्टीममध्ये सॉफ्टवेअरमध्ये तशी सिस्टीम आहे ती सिस्टीम ते तात्काळ बदलणार आहे। याच्यामुळे 2-4%, 5% महिला भगिनी म्हणजे 5% 2% झालं तर 10-20 हजार महिला होतात। त्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये ते पैसे आल्यानंतरही त्यांना मिळाले नाही, ही तक्रार होती। त्याचाही आज जे काही आमचा मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये निर्णय झाला आणि या सगळं राज्य सरकारने या जिल्हा प्रशासनाने दिलेली या पैशातून 1 रुपयाही सुद्धा कपात करता येणार नाही अशा सूचना दिल्या। आढावा घेताना आज आपण 2,09,235 लोकांची याचा फायदा आतापर्यंत घेतलेला 122 कोटी रुपये हे सर्व मुख्यमंत्री बळीराजा या योजनेच्या अंतर्गत सर्वांच्या खात्यामध्ये गेलेले। जिल्हा परिषद मधली एकंदरीत परिस्थिती बघितली आणि कृषी विभागामध्ये कर्ज वाटपचा 2100 कोटी रुपयाचा एकूण कर्ज वाटप करण्याचा त्यांचा टार्गेट होता। त्यापैकी ज्यांनी अर्ज केला आणि लोन मागितला अशा 1,560 कोटी रुपये खरीपसाठी असा जो निधी होता त्यांचा जो टार्गेट होता तो टार्गेट बँकेने पुरा केला आणि शेतकरी बांधवांना 3 लाखापर्यंत ज्यांनी कर्ज मागितलं होतं त्यांना कर्ज वाटप केलं। ही सर्व एकंदरीत परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये 1,54,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे। यापैकी 70% लोकांनी आतापर्यंत कर्ज घेतला। 30% जे आहे ते 30% आता खरीपचा हंगाम आणि रब्बीचा हंगाम दोन हंगाम वेगवेगळे असतात, पण बँकवाल्यांनी अशी गॅरंटी दिली की ज्या लोकांचे प्रस्ताव येतील त्या सर्व प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल। जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून काही बँकेकडे जे प्रस्ताव येतात त्या बँकेने जिल्हा उद्योग केंद्रांनी जितके फायली मंजूर करून दिल्या तरुणांना कर्ज वाटपसाठी त्याचा वेगवेगळ्या बेरोजगार युवकांना, महिलांना, छोट्या उद्योगांना उभारणीसाठी जे केंद्राकडून ज्या फायली मंजूर होऊन येतात त्यांच्या जे सदस्य बँक आहे अद्याप बँकेकडे ज्या फायली होत्या त्या पूर्ण मंजूर करण्यात आला। एकही फाईल राहिलेली, टार्गेट पूर्ण झालेले असून अजून काही लोकांना त्याच्यामध्ये पाहिजे असं जिल्हा उद्योग केंद्राकडे त्यांनी मागणी केली सबसिडीसाठी, त्यांच्याकडून प्रस्ताव जातो आणि तात्काळ बँका देतील। हंसते गाते बीते आप कर घड़ी हर पल, हंसते गाते बीते आप कर घड़ी हर पल, और दिल से यही दुआ करता है एहसान कुरैशी ओरिजिनल। जी मैं हूं एहसान कुरैशी और मैं आ रहा हूं खुलदाबाद 14 सितंबर को। जी हफ्ते की रात है, सैटरडे नाइट को आपको हंसाऊंगा, गुदगुदाऊंगा और मजा लगाऊंगा। मौका है 738वां उर्स मुबारक हजरत ख्वाजा शेख नजमुद्दीन जरजरी जरबख्श साहब का। तो इस मौके पे ऑल इंडिया मुशायरा है, दूसरे शोरा के साथ मैं भी आ रहा हूं।
इस मौके पर मैं शुक्रिया अदा करना चाहता हूं दरगाह कमेटी हद्दे कला और चेयरमैन साहब है मुबशिरुद्दीन साहब और कन्वीनर जनाब सरफराजुद्दीन साहब का। तो आइए मिलते हैं 14 तारीख को खुल्दाबाद में। आ रहे हैं ना, आइएगा जरूर। थैंक यू।